तर सुरुवातीला पाहूयात ॲग्रो वन टॉप 20 न्यूज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्यानं सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा शुभारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर इथं किसान मेळाव्यात केला। यावेळी वाशिममध्ये थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं। जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या हस्ते जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचं काम 97% पूर्ण करण्यात आले। पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये आयोजित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ हा संपन्न झाला। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेच्या अंमलबजावणीतून शेतकरी स्वावलंबी होणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केलंय। तर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण वेळी ते बोलत होते आणि यापुढेही शेतकऱ्यांच्या मुलामुलींना उच्च शिक्षित करण्यासाठी योजना राबवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली। ही शेतकऱ्यांसाठी अवमान योजना आहे। हे सरकार सोंगाड्यांचं असून ते दररोज आपलं रूप बदलतं, अशी टीका प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी रविवारी केली। नाशिक इथं आयोजित राज्यस्तरीय कांदा परिषदेमध्ये ते बोलत होते। महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 500 रुपये बोनस दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय। मागील वर्षीही सरकारनं धानासाठी 200 रुपये प्रति क्विंटल इतका बोनस दिला होता, तर आता शेतकऱ्यांची मागणी पाहता त्यामध्ये पुन्हा वाढ करून तो 500 रुपये प्रति क्विंटल इतका करण्यात आलाय। केंद्र सरकारनं चालू आर्थिक वर्षामध्ये 2018-19च्या हंगामात धानासाठी 200 रुपयांचा बोनस जाहीर केलाय। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे शासनाचा राज्यातून दुसरा पुरस्कार अमरावती बाजार समितीला मिळालाय। हा पुरस्कार शनिवारी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोलापुरात प्रदान करण्यात आला। शेतमाल तारण योजनेमुळे शेतकऱ्यांना बाजारात समाधानकारक भाव नसताना माल विक्री करण्याची गरज नाही। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची 16,629 पिशवी आवक झाली आहे, तर दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं। कांद्याचे दर सरासरी 400 रुपये प्रति क्विंटल आहेत। कमाल दर 200 ते किमान दर 700 रुपये झालेला आहे। बटाट्याची 4,699 पिशवी आवक झाली आहे आणि दर हा 1,000 ते 1,400 रुपये प्रति क्विंटल झालाय। लसणाची आवक 403 पिशवी होऊन दर 1,500 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल झालाय। सांगलीच्या विष्णू अण्णा फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली आहे। आज 3,384 क्विंटल आवक झाली आहे, तर कांद्याला 350 ते 800 रुपये इतका दर क्विंटलला मिळतोय। कांद्याच्या दरात ही घसरण होती आणि गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याची आवक वाढली होती, मात्र कांद्याचे दर वर खाली होत होते आणि आज कांद्याचे दरही घसरले, शिवाय आवकही कमी झाली आहे। यंदा देशात एकाच वेळी डाळिंबाचा बहर धरल्यानं बाजारपेठेत आवक वाढली आहे, परिणामी दर दबावात आहे। गेल्या काही वर्षी डाळिंबाला प्रति किलोला 50 ते 70 रुपये असा दर होता, तर चालू हंगामात डाळिंबाचे दर 25 ते 35 रुपये आहेत, म्हणजे डाळिंबाच्या दरामध्ये 50% घट झाली आहे। गेल्या 3 ते 4 वर्षातील हा निच्चांकी दर आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गुळाची 19,553 रवे आवक झाली आहे। स्पेशल प्रतीच्या गुळाचा दर 4,100 ते 4,207 रुपये प्रति क्विंटल झालाय। 2 दिवस माथाडी कामगारांच्या प्रश्नांमुळे बाजार समितीत सौदे बंद होते, ते आज सुरळीत पार पडले। तर आज 1 नंबर प्रतीचा गुळ 3,700 ते 4,100 रुपये झालेला आहे आणि सर्वात कमी दर हा 2,800 रुपये राहिला आहे। आज देशातील प्रमुख शहरांमध्ये अंड्याचे दर प्रति शेकडा 416 ते 487 रुपयांच्या दरम्यान झाले। सध्या अंडी दरात स्थिरता दिसून येते। आज दिल्ली शहरामध्ये घाऊक अंड्यांचा दर 445 रुपये प्रति शेकडा झालाय। सर्वाधिक दर देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये आजचा घाऊक अंडी दर 487 रुपये आहे, तर सर्वात कमी दर नागपुरात दिसून आलाय।
नागपुरात आजचा अंडी दर 416 रुपये प्रति शेकडा आहे. खासगी बाजारात कापसाचे दर घसरलेत. आंतरराष्ट्रीय वायदे बाजारामध्ये कापसाचे दर 66.48 सेंट प्रति पौंड एवढ्या निच्चांकी दरापर्यंत घसरल्यानं अमरावतीच्या स्थानिक बाजारपेठेतही कापसाचे दर कमालीचे घसरलेत. त्यामुळे इथल्या खासगी बाजारात कापसाचे दर हे किमान 5,250 तर कमाल दर 5,400 रुपयांपर्यंत झालेत. अमरावती जिल्ह्यामध्ये यावर्षी कमी खर्चात समाधानकारक उत्पादन झाल्याचं चित्र आहे. काश्मीरमधील पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये केली जाणारी कृषी उत्पादनांची निर्यात पूर्णपणे थांबवली आहे. हल्ला होण्याच्या अगोदर झालेल्या सौद्यांच्या शिपमेंटही थांबवण्यात आल्या. सध्या सरकारकडून निर्यात नियमामध्ये होत असलेला बदल आणि अन्य बाबींमुळे कोणताही निर्यातदार जोखीम स्वीकारण्यास तयार नाही. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये पाकिस्ताननं भारताकडून 1,962 कोटी रुपयांचा कापूस, 130 कोटींचं अन्नधान्य आणि 52.71 कोटींची डाळ आयात केली आहे. केंद्र राज्यातील ऊस गाळप हंगामामध्ये आतापर्यंत 80 लाख मेट्रिक टन ऊसाचं अधिक गाळप झालंय. 20 फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीवरून हे दिसून आलेलं आहे. तर 20 फेब्रुवारीपर्यंत राज्यामध्ये 783 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालंय. तर मागील वर्षी या दरम्यानचे ऊस गाळप हे 700 लाख मेट्रिक टनच्या आसपास होते. तर यंदा हंगाम संपेपर्यंत 900 लाख मेट्रिक टनापर्यंत गाळपाचा अंदाज आहे. कोल्हापूर विभागात ऊसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. आतापर्यंत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मिळून 181,13,389 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय. यातून 220,43,832 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय. तर सरासरी साखर उतारा 12.17% मिळालाय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खासगी आणि सहकारी साखर मिळून 22 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतलेला आहे. FRP न दिलेल्या सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. तशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे. तर काही कारखान्यांनी FRP दिला, मात्र काही कारखान्यांनी दिलेला नाही. त्यांच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना FRP प्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये यावर्षी कमी पावसामुळे खरीपच्या कापूस उत्पादनात हेक्टर मागे 11 ते 15 किलोनं घट झाली आहे. कृषी विभागामध्ये विविध ठिकाणी घेतलेल्या मुख्य पीक कापणी प्रयोगातून हे चित्र समोर आलंय. पीक कापणी प्रयोगानुसार 2017-18 मध्ये जिरायती कपाशीचं उत्पादन 6 क्विंटल 350 किलो आलं होतं. तर कमी पावसामुळे 2018-19 मध्ये 6 क्विंटल 339 किलो आहे. सरकारनं दुधाचं अनुदान देणं बंद केल्यामुळे जिल्हा सहकारी दूध संघानं अर्थात गोकुळनं गाय दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची कपात केली आहे. संचालकांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. तर संचालकांच्या दर कपातीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 5 लाख शेतकऱ्यांना फटका बसलाय. सध्या गायीचं प्रति लिटर दूध 22 ते 23 रुपयाला खरेदी केलं जातं. गोकुळनं काढलेलं परिपत्रक सर्व दूध संस्थांना पाठवण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत कोल्हापुरात राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामीण कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनामध्ये सेंद्रिय मधासह विविध उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या माध्यमातून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योजकांच्या वस्तू आणि उत्पादनांना राज्य आणि देश पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी महाखादी हा ब्रँड देखील विकसित केला जाणार आहे.